नमस्कार. मीराचा राग खूपच अनावर झालेला असतो. मीरा खूपच रडकुंडीला आलेली असते. त्यावेळेला सत्या मीराला बोलतो, काय झालं धूमकेतू, तू का रडतेस? त्यावेळेला मीरा बोलते, काय करू मी, मलाच कळत नाही. मी सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न करते, पण बाईसाहेबांना मात्र माझं भलं झालेलं बघवतच नाही. त्या प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या स्वप्नांच्या सुखावरती काही ना काहीतरी संकट आणण्याचा प्रयत्नच करतात. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, धूमकेतू, यासाठी रडत काय बसायचं? तुझा हा नवरा आहे ना तुझ्यासोबत. अगं, तुझी प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेन. तुला काळजी करायची गरजच नाही धूमकेतू. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुम्ही आहातच हो, पण मला बाईसाहेब, देविका, बाबा या सगळ्यांचा आधार पाहिजे. या सगळ्यांनी मला समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, अगं मीरा, आम्ही तर तुझ्यासोबत आहोतच, आणि निरूपाचा स्वभाव तर तुला माहितीच आहे. आज निरूपाने येऊन जो काही गोंधळ घातला तो चुकीचाच होता, पण प्लीज प्लीज तू उगाच स्वतःला यासाठी काहीही बोलून घेऊ नकोस. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, देविका म्हणते, झाली हिची नाटकं सुरू झाली. हिच्या नाटकांना तर आहे ना ही सगळी लोक बळी पडतात. त्यावेळेला आजी खूपच चिडते आणि आजी देविकाच्या सणसणीत कानाखाली मारत बोलते, देविका, स्वतःला जास्त स्मार्ट समजू नकोस. तुझी लायकी ओळखून राहा तू. देविका, तुला कळतंय का तू कोणाशी पंगा घेतेस ते? उगाच तू सत्याच्या वाटेला जाऊ नकोस. आणि तसंही मीराशी बरोबरी करायची तुझी लायकीच नाही आहे. तेव्हा लगेच देविका बोलते, आजी बस झाला. मला खरं तर तुमच्या या बोलण्याचा सगळा अर्थ समजतोय. तेव्हा लगेच आजी बोलते, कळतंय ना, मग स्वतःला सावर. नको तिथे शहाणपणा करू नकोस, नाहीतर तोंड घशी आपडशील. तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका, मी तुमच्या गोष्टींमध्ये कधी ढवळाढवळ करते? नाही करत, पण कधीच तुम्हाला माझं भलं झालेलं बघवतच नाही. देविका, मी कधीच तुला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही, पण तू मात्र मला नेहमीच त्रास द्यायचा प्रयत्न करतेस. तेव्हा लगेच देविका बोलते, मीरा, खरं सांगायचं तर तू त्याच लायकीची आहेस. तेव्हा सत्या बोलतो, कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती पाण्याच्या बाहेर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काय आहे ना देविका, तुझी काय लायकी आहे ना ती मला कळून चुकले, आणि आत्ताच्या आत्ता इथून निघ. धूमकेतूला काय बी बोलायची गरज नाही, आणि तुझ्या तोंडातून तर शब्द आलेले मला चालणार नाही. आणि तसं बी तू धूमकेतूच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नकोस. आणि जर का फिरकताना दिसलीस ना देविका, तर या वेळेला तू आहेस आणि मी आहे. हे ऐकताच देविका बोलते, सत्यजित, उगाच शहाणपणा करू नकोस. तेव्हा लगेच आजी बोलते, देविका, एवढंच जर का वाटत असेल ना तर स्वतःच्या नवऱ्याला घे आणि या घरातून बाहेर पड. मग बघ कशी तुझी धावपळ उडते ती. तुला नोकरी म्हणजेच तुझं पार्लर सांभाळायचं आहे ना, आयतं घेऊन जातेस, आयतं खायला येतेस. तेच स्वतःच्या नवऱ्याला आणि तुला घेऊन बाजूला राहिलीस ना तर कदाचित तुला कसं करून घेऊन जावं लागतं, आल्यावरती कसं करावं लागतं हे समजेल. त्या मीराच्या पोरीची अजिबात तक्रार नाही. दिवसभर दुकान सांभाळून ती रात्रीचं जेवण करते आल्यावर, आणि सकाळी तर ती सगळं करूनच जाते. तेव्हा मात्र मीरा खूपच देविकाकडे रागाने बघत असते. त्यावेळेला देविका बोलते, मीरा, जास्त शहाणपणा करू नकोस. मला काही समजत नाही का? मीरा, मला सगळं काही समजतं. आता तर मला चांगलंच कळून चुकलंय तू काय लायकीची आहेस ती. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल, आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, जेणेकरून गोष्टी वाढायला नकोत. तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलंय. आता या विषयावर वाद घालण्यात अर्थच नाही आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा, तू माझा केलेला अपमान मी कधीच विसरणार नाही, आणि या अपमानाचा बदला तर मी घेणारच. तेव्हा मात्र मोठ्याने देविका बोलते, अपमानाचा बदला ना तुला काय करायचं आहे ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मीरा आता तुझी कशी वाट लावते ना ती बघ.
तेव्हा लगेच सत्या बोलतो, जा जा, आधी स्वतःचं बघ जा. काय ना देविका, तुमची सवयच आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अगं तुम्ही असंच करता गं. तुमची भांडणं कशी लपवता येतील ना ती बघता आणि दुसऱ्यांची भांडणं लावायची कामं करता आणि त्याची मजा घेता. हे ऐकताच चांगलाच धक्का देविकाला बसतो. त्याच वेळेला आजी बोलते, देविका विचार तुझ्या नवऱ्याला, तो तुला बाजूला घेऊन राहू शकतो का? त्याची एवढी लायकी तरी आहे का, विचार. तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो, आजी प्लीज, मी माझ्या आई वडिलांना तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. त्यावेळेला लगेच देविका बोलते, बेबी असं काय करतोस? आपण जर का नवीन फ्लॅटमध्ये गेलो तर मम्मा कधीतरी आपल्या इथे येऊ शकतात ना, पण या सर्व गोंधळातून आपला पाऊल तरी बाहेर पडेल. तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतो, देविका गप्प बस, मी कुठेही येणार नाही आणि मला कुठेही यायचं नाही. आणि तो लगेच तिथनं निघून जातो. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, अरे बबडीचा विश्वास मोडला, बबडीला तर बबड्याने फाट्यावरतीच मारलं. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो गप्प बसावं. त्यावेळेला लगेच आजी बोलते, देविका म्हणून तुला सांगते, तुझी जी जवळची माणसं आहेत ना त्यांना धरून राहा, जपून ठेव, नाहीतर एक दिवस तोंडावर आपटशील देविका, आणि त्यावेळेला मात्र तुला सावरायला कोणी नसेल. देविका मला आता तुझ्या याच गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे. तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते. ती खूप मोठ्याने बोलत असते. त्याच वेळेला आजी बोलते, देविका निघ निघ आता, आणि स्वतःच्या नवऱ्याला विचारू नकोस की तो तुला बाहेर घेऊन जाईल की नाही, नाहीतर आत्ताच तुझ्यावरती चिडेल आणि होत्याचं नव्हतं होईल. हे ऐकताच देविका म्हणते, पुरे, सारखं सारखं तेच तेच बोलायची गरज नाही आजी, येता जाता मला सुनावताय, पण जरा विचार करा. तेव्हा लगेच आजी बोलते, कसला विचार करायचा आहे? विचार करायची तर गरजच नाही, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे देविका. तेव्हा देविका काहीच बोलत नाही. देविका एकदम शांत असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने पंकज बोलतो, देविका बेबी समजून तरी घे. त्यावेळेला देविका बोलते, मला काही समजून घ्यायचं नाही, खोटारडा निघालास तू, खोटारडा. त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो, आता सर्व काही संपलं, आता मी काय करू तेच मला कळत नाही आहे. ही देविका तर माझं ऐकूनच घेत नाही. त्याच वेळेला लगेच आजी पंकज जवळ येते आणि म्हणते, पंकज आधी स्वतःच्या बायकोला सावर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकज देविकाची समजूत काढू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.